एकदम जोरदार आणि जोरात उत्साह साजरा होत आहे आणि आता आपलं रिंगण 3.0 आता आपण एकदम मोठ्या उत्साहाने ते साजरा करत आहोत. सगळीकडे आनंदी आनंद आहे. चला पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. चला. अरे दादा कसा आहे? तू कसा आहेस? एकदम मस्त. कसं चाललंय तुझं? एकदम व्यवस्थित. आता मी इंजिनियर झालो आणि आता जॉबला लागलो. वा वा वा, आपल्या वाडीतील आपल्या गावातील मुलं इतकी प्रगती करतात आणि चांगल्या ठिकाणी जाऊन नोकरी धंदा करतात हे पाहून अगदी मनाला खूप शांती मिळते. वा वा, अशीच प्रगती करत राहा. अरे ही कोण आली? हाय, कशी आहेस? मी पण छान. लग्न कसं झालं? ओके, म्हणजे आता गुड न्यूज मिळेल आम्हाला. हो मग ते तर आहे. बाकी काय म्हणजे सगळं छान? अच्छा ठीक आहे, भेटू परत. काय म्हणताय? मी एकदम मस्त. तुमचं काय चाललंय? काय नाही, चांगलं चाललं. शेतीवाडी काय म्हणते? छान शेती आहे. हो का? भरपूर पीक मिळेल असं वाटतं. होय होय होय, खूप आनंदी आहोत आम्ही सगळे. बरं वाटलं ऐकून, बरं वाटलं ऐकून. या आता. आपल्याच गावातली ना? हो हो सगळं आपल्याच गावातली हो, गावात सगळं ना? आनंदी आनंद आहे. हो, तो मुलगा आपल्या समोर वाढलेला आणि त्याचं शिक्षण मुंबई ठिकाणी स्थायिक होऊन चांगली नोकरी करतोय. बरं वाटतं सगळ्यांना बघून, सगळ्यांना आनंदी बघून. उत्साही आणि आनंदी कोकणातलं जीवनच एक असं आहे की सर्वजण उत्साहात आणि आनंदात राहतात आणि मजेत राहतात. 5 वर्षानंतर दादा खूप माझ्या छातीत दुसरं काय कळत नाही. छातीत दुखतंय. रिपोर्ट वगैरे काढले तरी काय कळत नाही काय होतं. किती दिवस झाले दुखतंय काय समजत काय झालंय काय नक्की? जरा दम घे, जरा दम घे. काय होते नक्की तुला? काय त्रास होतोय? नाही. छातीत खूप दुखतंय मला कळत पण काही टेस्ट वगैरे केल्यास? हो केलंय. काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर वगैरे काय समजलं नाही मला पण काय कळलं छातीत नाही. दुखतंय का तुझ्या? आपण एकदा चांगल्या कार्डिओलॉजिस्टला दाखवून घेऊ. चल. काय हा प्रकार आहे मला कळत नाही. आजच्या या युगामध्ये वयाच्या पिशीमध्ये ऐन तारुण्यामध्ये हे आपण हे पॅरालाइज म्हणू नका, कार्डियक अरेस्ट म्हणू नका, हे असे आजार आपण ऐकायला पण पहिले मिळत नव्हते. ते आजार यात ऐन उमेदीत पिशीच्या वयामध्ये सगळ्यांना हे आजार दिसत आहेत. हे खूप म्हणजे हे भयानक वास्तव आहे आताच्या घडीचं. हे ऐकून खूप मन हेलावून जात आहे. अगं राणी, कशी आहेस? काय म्हणते? चेहरा का असं पडलाय तुझा? आता आपण 5 वर्षांनी भेटतोय. मग आता तरी काय गुड न्यूज वगैरे, लहान मूल वगैरे? अरे बापरे, काय झालं नक्की? काय प्रॉब्लेम आहे? काही समजतच नाही. सगळे रिपोर्ट करून झाली, सगळे रिपोर्ट करून झाले तर काही उपयोगच नाही कशाचा. अरे बापरे, काही काळजी करू नको. सर्व काही चांगलं होईल. देवावरती विश्वास ठेव. हो चल, भेटू परत. हा चल, बाय. दादा, चेहरा का पडलाय असा? काय सांगू तुला, सगळं आलेलं हातातोंडाशी पी सगळं निघून गेलं. असं कसं काय? काय झालं? प्रदूषित जमीन, प्रदूषित पाणी, हे वरती असणारं हवा, ही सगळी प्रदूषित झाले. ही जी कंपनी आले ना त्याच्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांवरती खूप मोठं संकट आलंय. खूप वाईट झालं. खूप म्हणजे खूपच वाईट झालं रे. हे सर्व होतंय ते कशामुळं आणि का? तर इटली या देशात एक वेकांजा नावाचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी एक मेटेनी नावाची कंपनी होती आणि त्या कंपनीमध्ये खूप सारी लोक
काम करत असताना तेथील लोकांना वेगवेगळे आजार होऊ लागले. तर त्या आजाराची पार्श्वभूमी काय आहे हे कळावं म्हणून तेथील लोकांनी टेस्ट केल्या आणि त्या टेस्टमध्ये त्यांना PFA नावाचं एक केमिकल सापडलं. आता PFA म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का? नाही. हे फॉरेवर केमिकल, म्हणजे एकदा जे केमिकल बनलं की ते ह्या पृथ्वीवरून नष्ट होऊ शकत नाही. बापरे. मग ते आपल्या शरीरात असो, नाहीतर जमिनीत असो, नाहीतर पाण्यात असो, ते एकदा का मिसळलं की ते नष्ट होत नाही, ते तसंच राहतं. आणि हे जेव्हा त्या इटली देशाला कळलं तेव्हा काय झालं, त्या देशाने कायदेशीर कारवाई करून ती कंपनी बंद पाडली. आणि ती कंपनी बंद पाडून काय केलं, तेथील जे कंपनीचे मालक होते त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंदवून त्यांना जेलमध्ये टाकलं. अशी ही कंपनी जेव्हा एक भारताचा उद्योगपती लक्ष्मी ऑर्गॅनिकचे मालक ती कंपनी खरेदी करून जेव्हा महाराष्ट्रातल्या रत्नागिरीमधल्या एका लोटे MIDC घेऊन येतात तेव्हा त्याचे परिणाम किती घातक होतात हे आता तुम्हाला समजतील. बरं, सगळं तुमचं म्हणणं ऐकलं. ही कंपनी 2018ला विकेंजा मधून त्यांनी बंद केली. बरोबर. त्या कंपनीला सील केलं. बरोबर. ती कंपनी सील केल्यानंतर त्याचे जे पेटंट्स आहेत ते देखील सील केले. पण त्याच नंतर सांगण्यासाठी एक नमूद करतो मुद्दा की त्या कंपनीचे जितकेही अधिकारी होते, मालक होते, ते सगळेच्या सगळे तिथल्या शासनाने 141 वर्षासाठी त्यांना जेलची हवा दिली, म्हणजे ती शिक्षा सुनावली. अरे बापरे. पण त्यानंतर काय होतं, 2018 आणि त्यानंतर फक्त 1 वर्ष जातं आणि त्या कंपनीचा लिलाव जगातल्या फक्त एक कंपनी जी महाराष्ट्रातली एक लक्ष्मी ऑर्गॅनिक नावाची जी आहे ती आपल्या लोटे MIDC मध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोटे MIDC परशुराम भूमी इथे जी आहे त्या कंपनीने फक्त अखंड जगातून या कंपनीला बीड लावली. आणि ती कंपनी त्याचे पेटंट्स आणि त्या कंपनीचे जितके पण मशिनरी होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या भारतात घेऊन आले. 2019 सालामध्ये त्यानंतर ही मशीन इथे आल्या आणि आता तो प्लांट रेडी होऊन तो पूर्ण प्लांट, ते केमिकल, ते जे फ्रान्समध्ये ज्या लोकांना तो त्रास झाला तो सगळा त्रास आता कालांतराने, आज आपल्याला सगळं सुखरूप दिसतंय पण कालांतराने ते विष आपल्या जिल्ह्यामध्ये पर्यायाने हळूहळू आपल्या तालुक्यामध्ये देखील पसरायला वेळ लागणार नाही. ते कसं पसरेल ते आता आपल्याला समजेलच. मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे केमिकल आपल्या शरीरात जाऊन आपल्याला कसं त्रास देतात. तर आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या वस्तू आपण वापरतोय, जसं की आता आलाय तो नॉनस्टिक तवा ज्याला आपण हँडलने पकडतो आणि चपाती चिकटू नये म्हणून त्याचा आपण वापर करतो. पूर्वीची आमची जी मंडळी होती, माणसं होती, त्यांनी लोखंडाच्या तव्यावरची भाकरी खाल्ली आणि अजूनही मस्त ठणठणीत आहेत. पण आताची पिढी आमची या नॉनस्टिक तव्यावरची चपाती खाते. पण या तव्याला चपाती चिकटू नये म्हणून त्याच्यावरती जो काळा थर चढवलाय त्याच्यामध्ये हे केमिकल वापरलं गेलंय आणि ते केमिकल चपातीच्या बरोबर आपल्या पोटात जात आहे. त्यानंतर पूर्वी जेव्हा भूक लागायची, अगदी लहान मुलं काही म्हणा किंवा वयस्कर माणसं म्हणा, भूक लागली की पटकन भाकरी घ्यायची, चटणी घ्यायची, काही घरात असेल त्याच्याबरोबर ती भाकरी खायची. पण आत्ताची आमची पिढी भूक लागली की ऑनलाईन पिझ्झा, आणि हा पिझ्झा अगदी 15 मिनिटातही घरात पोहोचतो. पण जेव्हा हा पिझ्झा येतो एका बॉक्स मधून तेव्हा तो अगदी गरम गरम असतो. आणि हा गरम गरम पिझ्झा ज्या बॉक्स मधून येतो तो बॉक्स बनवण्यासाठी सुद्धा हे केमिकल वापरलंय. म्हणजे या बॉक्स मधले केमिकल्स या पिझ्झा मध्ये उतरतात. त्यानंतर आपण जे रेनकोट वापरतो त्याच्यामध्ये पण केमिकल हे वापरलेलं आहे, जेणेकरून आपण त्यातून भिजू नये म्हणून ते केमिकल वापरलंय. त्यानंतर सौंदर्य प्रसाधनांमध्ये चेहऱ्याला लावण्याच्या क्रीम आहेत, त्याच्यासाठी सुद्धा हे केमिकल वापरलंय, म्हणजे ते आपल्या शरीरावरती आपण वापरतोय. त्यानंतर आपण शेतामध्ये उत्पन्न चांगलं यावं म्हणून कीटकनाशक फवारली जातात किंवा औषधं मारली जातात किंवा जी नवीन खतं आलेली आहेत त्यांचा वापर केला जातो. त्यांच्यामध्ये देखील हे रसायन आहेत आणि हे रसायन अशा प्रकारे आपल्या शरीरात जात आहे आणि वेगवेगळे आजार निर्माण करत आहे आणि याचा आपल्याला पत्ताही लागत नाही. पण जेव्हा एखादा आजार येतो
त्याची लक्षणं दिसायला लागतात तेव्हा आपल्याला वाटतं अरे ना मला काय झालंय, मी तर मस्त आहे, मी तर सगळं खातोय, मला याच्या आधी काही त्रास होत नव्हता असं. पण आपण हळूहळू कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने एक प्रकारे विषच खातोय हे आपल्याला मात्र अजूनही कळत नाही. त्याचे दुष्परिणाम आता आपल्याला समजतील काय आहेत ते. अगदी खरं आहे. हे जे वहिनी जशा म्हणाल्या की हे जे केमिकल आहे आपल्या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्या शरीरात प्रवेश करत आहे, आणि तू जसं म्हणाला फॉरेवर केमिकल PFAS जे या माध्यमातून आपल्या शरीरात प्रवेश करत आहे ते कधीही न निघणार आहे. इटली मध्ये जेव्हा संशोधन झालं तेव्हा त्या तिथल्या लॅबने असं सांगितलं की ह्युमन बॉडी माणसाच्या शरीरात जर ते केमिकल गेलं तर पूर्ण बॉडीमध्ये 0.9 मिलीग्राम हे इतकंच प्रमाण असलं पाहिजे. पण ज्यावेळी तिथल्या कामगारांचं जेव्हा आपण टेस्ट केल्या तेव्हा ते 91,000च्या वरती होत्या. बाप रे, म्हणजे कितीतरी पटीने जास्त. पटीने. बाप रे बाप. त्यामुळं त्यांना लिव्हर, किडनी, त्यानंतर हार्टचे प्रॉब्लेम, त्यानंतर मुलं न होणे, संतती प्राप्त न होणे, हे अशासारखे आजार तिथल्या नवीन पिढीला उद्भवू लागले. आणि त्यानंतर ते सगळं शासन जागं झालं आणि तिथे ती जागृती झाली आणि ती कंपनी बंद झाली. पण तेच विष आज आपल्या जिल्ह्यामध्ये खेडमध्ये तयार होत आहे. तर त्यासाठीच आपण तो निषेध करतोय की जेणेकरून ती घटना, ते दुष्परिणाम त्या देशाने जे पाहिले ते आपण पाहू नये, म्हणून आपल्या माध्यमातून सगळ्यांना जागृत करण्याचं काम आपण या छोट्याशा स्किट मधून करतोय की जेणेकरून आपला हा स्वर्ग म्हणून ज्याला संबोधलं जातं कोकण, त्या कोकणाचा ऱ्हास होऊ नये, जेणेकरून हे सगळे विनाशकारी सगळे विष हे आपल्या कोकणात पसरू नये यासाठी आपण दक्षता घेऊ. आजपर्यंत दुसरी एक गोष्ट त्याला जोडून मी सांगतो की आजपर्यंत या जगात जितकी पण युद्ध झाली ती या जमिनीसाठी झाली. आपली कोकणची जमीन ही सोन्याची खाण म्हटली जाते, सगळ्यांचा त्याच्यावर डोळा आहे. त्यामुळं आपल्या जमिनी देखील वाचवली पाहिजेत. या आपल्या जमिनी हे आपलं भविष्य आहे. आज 2 पैशासाठी कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपण जमिनी हक्काच्या मालकीच्या आपण जमिनी दुसऱ्याच्या गचात टाकतोय, हे अतिशय वेदनादायी आहे. त्यामुळे कुठलीही परिस्थिती आली तरी खचून न जाता जमीन विकणं हा एकच पर्याय आपल्या समोर असू नये मी असं कळकळीची विनंती करतो. आणि आपली जमीन वाचलीच पाहिजे यासाठी मी सगळ्यांना आग्रह करतो. मी निषेध सुद्धा व्यक्त करतो, ही मेटॅली कंपनी बद्दल निषेध व्यक्त करतो. आम्ही आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोकण वाचवा, आपण सर्व गवळेकर, दापोलीकर आणि कोकणकर या सर्वांकडून आपण सर्वांनी असं निषेध व्यक्त करूया की ही कंपनी बंद झाली पाहिजे. मी एक नारा देतो, तुम्ही म्हणा, मिटेली कंपनी बंद करा, बंद करा, बंद करा, मिटेली कंपनी बंद करा, बंद करा, बंद करा, मिटेली कंपनी बंद करा, बंद करा, बंद करा, मिटेली कंपनी बंद करा.